पवनराजे हत्याकांडातून पद्मसिंह कसे वाचले? महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गेल्या 20 वर्षांपासून गाजत असलेल्या हत्याकांडाचा आज निकाल लागलाय। मात्र या हत्याकांडातील सर्व आरोपींची आज निर्दोष सुटका झाली आहे। 2006 मध्ये नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या हत्येने संपूर्ण राज्य हादरलं होतं, कारण मृत्यू पावलेले पवनराजे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर धाराशिव जिल्ह्यातील प्रभावशाली निंबाळकर घराण्याचे प्रतिनिधी होते। विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांचे चुलत बंधू आणि तत्कालीन दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचं नाव पुढे आलं। 20 वर्ष हे प्रकरण कोर्टात चालत राहिलं आणि सर्व आरोपी निर्दोष म्हणून सुटले। पण प्रश्न असा निर्माण होतोय की या हत्याकांडातून माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे कसे वाचले? दोघांची हत्या होऊनही आरोपींची सुटका निर्दोष कशी झाली? पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सुरुवातीपासूनच या हत्येमागे राजकीय वैर असल्याची चर्चा होती। पवनराजे आणि पद्मसिंह पाटील हे चुलत भाऊ असले तरी धाराशिवच्या राजकारणात दोघांमध्ये तीव्र संघर्ष होता। पुढे CBI तपासात पद्मसिंह पाटील यांना कथित सूत्रधार म्हणून आरोपी करण्यात आले। मात्र न्यायालयात एखाद्यावर आरोप करणं हा आणि तो आरोप सिद्ध करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात। याच ठिकाणी CBIचा संपूर्ण खटला कमकुवत पडला आणि सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। पारसमल जैन हा या प्रकरणातील महत्त्वाचा माफीचा साक्षीदार होता आणि CBIच्या केसचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात होता। CBIचा दावा होता की जैनला कटाची माहिती होती आणि त्याच्या साक्षीमुळे पद्मसिंह पाटील यांच्यापर्यंत संपूर्ण कटाची साखळी पोहोचली। पण विशेष CBI न्यायालयानं जैनच्या साक्षीवर विश्वास ठेवला नाही। न्यायालयाच्या नजरेत त्याचा जबाब विसंगत, बदलता आणि पूर्णपणे विश्वासार्ह नव्हता। त्यामुळे विशेष CBI न्यायालयानं संपूर्ण पुराव्यांच्या कमकुवतपणामुळे आणि आरोप सिद्ध न झाल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली। दुसरा मोठा धक्का CBIला बसला तो परिस्थितीजन्य पुराव्यांच्या बाबतीत। कुणाच्या कटामध्ये प्रत्यक्ष आदेश कुणी दिला, सुपारी कुणी दिली, आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे होते याची अखंड साखळी न्यायालयासमोर उभी करणं आवश्यक होतं। पण 20 वर्षांच्या सुनावणीनंतरही ही साखळी पूर्णपणे सिद्ध झाली नाही। केवळ राजकीय वैर होतं, यावरून हत्या घडवून आणली असं न्यायालय मान्य करू शकत नव्हतं। तिसरा मुद्दा म्हणजे तांत्रिक पुरावे। आजच्या काळात मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा, मेसेज यांना मोठं महत्त्व असतं, पण या प्रकरणात आरोपींना थेट जोडणारे अनेक तांत्रिक पुरावे न्यायालयात निर्णायक ठरतील अशा स्वरूपात मांडले गेले नाही। त्यामुळे CBIनं मांडलेला कट सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक पुराव्यांची साखळी ही कमकुवत ठरली। न्यायालयानं तपासातील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या खटल्यात तब्बल 128 साक्षीदार तपासण्यात आले। 20 वर्षात चाललेली सुनावणी, हजारो पानांची कागदपत्र न्यायालयासमोर ठेवली गेली। पण भारतीय फौजदारी न्यायव्यवस्थेत एक मूलभूत नियम आहे, संशयाच्या पलीकडे दोष सिद्ध झाला पाहिजे। जर शंका राहिली तर त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि याच नियमाचा फायदा पद्मसिंह पाटील यांना मिळाल्याचं म्हटलं जात आहे। या निकालात न्यायालयानं हत्या झाली नाही असं किंवा पद्मसिंह पाटील निर्दोष आहेत असं स्पष्टपणे म्हटलेलं नाही। कोर्टानं फक्त एवढंच नमूद केलंय की उपलब्ध पुराव्यांवरून आरोपींना दोषी ठरवणं शक्य नाही। CBIला आरोप बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध न करता आल्यानं केस अपयशी ठरली, म्हणून सर्व आरोपींना कायद्यानुसार संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे। या निकालामुळे सर्वाधिक धक्का बसला तो खासदार ओमराजे निंबाळकर यांना, कारण गेली 2 दशकं त्यांनी हा खटला न्यायासाठीच लढा म्हणून लढला। निकालापूर्वीही त्यांनी न्यायालयावर विश्वास व्यक्त केला होता, मात्र आता सर्व आरोपी मुक्त झाल्यानं त्यांनी पुढील कायदेशीर लढाईचे संकेत दिले। दरम्यान CBIनंही हा पराभव स्वीकारलेला नाही। एजन्सी या निकालाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे 20 वर्ष चाललेला हा खटला न्यायालयीनदृष्ट्या संपलेला नसून त्याचा पुढील अध्याय आता हायकोर्टात सुरू होण्याची शक्यता आहे। थोडक्यात सांगायचं तर पद्मसिंह पाटील यांना न्यायालयाने वाचवलं नाहीये, तर CBIला त्यांच्या विरुद्धचा कट, सुपारी आणि सूत्रधाराची भूमिका न्यायालयात पुरेशा आणि विश्वासार्ह पुराव्यांनी सिद्ध करता आली नाही। माफीचा साक्षीदार कोसळला, परिस्थितीजन्य पुरावे अपुरे पडले, तांत्रिक पुरावे निर्णायक ठरले नाहीत आणि अखेरीस संशयाचा फायदा या भारतीय न्यायव्यवस्थेच्या तत्वामुळे पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता झाली। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।